चला मसाला कुटायचा, मसाला भाजायचा चाललाय. जवळपास सगळं मटेरियल तयार झालंय. आता भाजायचा कार्यक्रम चालू आहे. ठसक्याचा बी कार्यक्रम चालू आहे. भाजायच्या संगच झणझणीत चुलीवर भाजलेला मसाला भाऊ बहिणीनं गावरान पद्धतीनं बनवलेला मसाला. ऑर्डर टाक आपल्या खाना खाना फडक्यानंतर नाही. आता कसं आहे, दाजीला बी शिकायचं जरा. ही सगळंच बायकोच्या हातात देऊ शकत नाही आपण, आहे का नाही. बायकोला आता दुर्गा देवी वाणी हात बसवून यायच्यात या, मग बायको सगळं हँडल करते बराबर, आहे का नाही भाऊ बहिणीनं. असं 10 हात. अरे अरे अरे. चांगली 2-3 दिवस खळा खळा वाळवली मिरची. एकटे यायना ना भाजा एवढी ते ह्याच्यात ह्याच्यात बी अजून इकडं थोडी थोडी करून भाजावं लागल. हे काय इकडं सगळं मटेरियल काढलंय. तरी कांदा राहिलाय आता आहे ना, निमा लाल निमा आहे ना, कांदा लसूण करायचा. आता कांदा आहे ना कापून वाळाय घालावं लागल 2 दिवस, आणि मग आहे ना ह्या कुटलेल्या मसाल्यात मग दुमसून घ्यायचा परत, म्हणजे कांदा लसूण मसाला वेगळा. मग त्यालाच काळा मसाला म्हणतात ना. हा. लसूण मसाला, खोबरं, हळकुंड बी आहे का तिथं, धन. फायनली आता मसाला आपला तयार होणार आहे भाऊ बहिणीनं. फायनली तयार होणार आहे. तर मसाला कुटताना बी आपण दाखवणार आहे. मिरची कांडवर तुम्हाला ताजा ताजा फ्रेश मसाला ऑर्डर फटाफट टाकायची. गावाकडचा गावरान पद्धतीनं बनवलेला. टेस्ट म्हणजे नुसते तिथं वासच चालतोय या मसाल्याचा वास. आता बाकीचं तुम्ही असं घरात जर पदार्थ बनवायचे म्हणलं तर तुम्ही दुकानातून मसाला घेऊन आता मटण मसाला, बिर्याणी मसाला, तिखटचा कांदा लसूण प्रवीण मसाला, भरपूर मसाले आहेत. पण आपला एकच मसाला घ्या, गावरान मसाला, सगळ्यांना भारी, एकच नंबर होईल. गावाकडचे लोक एवढं वापरत नाहीत मटण, कोणी वापरतच नाहीत आमच्याकडे. ते फक्त सिटीतच वापरतात. एवढं मसाला वापरतच नाही. ते एवढाच कापी होतो एकच. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा न्याल, मागाल. ती लांबकी नळी आणायची. लांबकी नळी का?
धरा 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 चला. अयो जरा ह्याने काढा. बोल ना. हा अयो निघा ना. बघ टाका चला मिरची. आता हलवा येईल का येऊ दिले मिरची. नाही ना. काढू दे. आता राहू द्या. जमा ना काढायचं. काढा मग पटा पटा पटा. हा. बस. बेडगी टाका परत त्यात. बेडगी टाका त्यात. दुसरं गाण्याला होतं ना आपल्याला तिकडे गाण्याला गुतले. लागलं उद्या सकाळ कुटायला. घरावरच घालू. दाजीला हलवायला लावलं आता तुमचं. खालीवर खालीवर करायचे. खाली खरडून बघू द्यायला आणि तसं. चला कुठं गोव्याला फिरायला. चला बघायला म्हणतोय मी त्यांना. आणि आम्हाला गोव्याला फिरायला चला म्हणून. मग चला भाऊ बहिणीनो मसाला तयार व्हायची. आता थोडासाच वेळ बाकी आहे, थोडासाच. तर धन धन आहे ना धन. हा हा त्या तिकडे खोबरं नीट केलंय. खोबरं कापून ठेवले. मसाला तिकडे लसूण काढून ठेवलाय. तेलाचं डायरेक्ट उरलं का नाही. हळद अशीच हळकुंड भाजून हळद तयार करायची.
हळकुंड कुटायची. हं. तडतड ओढायला लागली. गावरान मसाला. गावरान मसाला म्हणलं की सगळं मटेरियल मसाला मग गावरान आलं. लसूण गावरान, धन गावरान, हळकुंड बी तसलं लेकरूवाळी म्हणजे गावरान झालं फक्त. मिरची गावरान, तिखट मिरची सगळं मटेरियल सर भाजून उलताना तिथलं उलताना शिवाने उलताना नशा है प्यार का नशा है. लय दिवस झालं होतं भाऊ बहिणीनं चाललं होतं मसाला मसाला मसाला. आता फटाफट ऑर्डरला जाणार आपला मसाला. चुलीवर भाजलेला आहे झणझणीत. होय चवच वेगळी आपल्या गावरान मसाल्याची. आपला भोलेनाथ गावरान मसाला मार्केटला परत उतारणार आहे.
भाजून घेतलं खोबरं. तर भरपूर असं मटेरियल आपण टाकतोय मसाल्यात, कमी कुठलंच नाही. हा तर नक्कीच एकदा मसाला ऑर्डर करून बघा. होय, खाल्ल्याशिवाय तरी तुम्हाला काय कळणार. हां, क्वांटिटी आणि क्वालिटी त्याला महत्त्व आहे. तर पहिल्यांदा बी आपण क्वालिटी एकदा दिलेली आहे आणि परत एकदा आपण क्वालिटी देणार आहेत. पहिल्यांदा जेवढ्या भावा बहिणींनी आपला मसाला ऑर्डर केलेला आहे त्यांना तर माहितीच आहे, त्यांना काय सांगायची गरज नाही. तर परत एकदा आपण मसाला चालू केलेला आहे. तर नक्कीच सगळ्यांनी ऑर्डर करा, पटापट ऑर्डर करा. तर ऑर्डरसाठी नंबर तर आपण दिलेलेच आहेत पहिल्यांदा, पण परत एकदा नंबर मी तुम्हाला सांगतो. 98 22 20 85 82. दुसरा नंबर 98 आपलं 76 66 60 27 46 हा दुसरा नंबर. तर या नंबरवर कुठल्याही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑर्डर बुक करू शकता, तुमची ऑर्डर बुक करू शकता आणि आपल्या मसाल्याचा स्वाद घेऊ शकता. स्वाद घेऊ शकता. झणझणीत मसाल्याचा स्वाद. तर चला भाऊ बहिणीनो, आता डायरेक्ट कुटताना दनेक 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 दनेक